नमस्कार. मकर संक्रांती. मकर संक्रांती म्हटलं म्हणजेच स्त्रियांचा सण. या दिवशी हळद-कुंकू करावे. रथसप्तमीपर्यंत हे हळदी-कुंकू चालतं. मग सगळ्यात मोठा प्रश्न पडतो स्त्रियांना, की हळदी-कुंकवाला देताना वाण म्हणून काय द्यायचं आणि कोणत्या वस्तू देऊ नये, जे शास्त्रानुसार समोरच्यालाही आणि आपल्यालाही नुकसानदायक नाही राहणार. कारण आपण बऱ्याच अशा गोष्टी वाणमध्ये देऊन देतो, की त्यामुळे याचं सर्वात मोठं नुकसान हे आपलंच होत असतं. त्यामुळे आपण आज बघणार आहोत की कोणत्या वस्तू टाळायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू आपण वाणमध्ये देऊ शकतो. मकर संक्रांतीला आपण बायांना हळदी-कुंकवाला बोलवतो, वाण देतो, भेटवस्तू देतो, पण काही गोष्टी चुकूनही देऊ नयेत. कारण त्या आपल्या सौभाग्यावर आणि आपल्या घरातील सुखसमृद्धीवरती काटा करतात, परिणाम करतात. सर्वात आधी काहीही जुने किंवा फाटलेले कपडे देऊ नये. आपण देतच नाही कारण नवीनच वस्तू देतो, पण तरीही लक्षात ठेवा, संक्रांतीला नेहमी स्वच्छ नवीन कपडे द्यायचे असते. जुने कपडे दिले तर दारिद्र्य अडचणी वाढतात असे मानले जाते. याऐवजी तुम्ही रुमाल वगैरे नवीन कपड्यांमध्ये किंवा एखादी कापडाची पोटली किंवा ब्लाऊज पीस वगैरे देऊ शकता. आता येऊया सौभाग्याच्या वस्तूंवर. आजकाल काही लोक एकदाती मणी, एकदाती बांगडी, एकदाती अलंकार देतात. पण शास्त्रानुसार एकदाती म्हणजेच कटकटीची खूण म्हणजेच कंगवा, त्यामुळे असे अलंकार वाणात देऊ नये. बरेच लोक म्हणतात कंगवा हा सौभाग्य अलंकारामधला एक आहे, पण असे चुकूनही देऊ नये. मला आठवतं मी ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस माझ्या आईसोबत असे हळदी-कुंकवाच्या वाणासाठी जात होते. आम्ही पोलीस क्वार्टरमध्ये राहायचो. तेथे आम्हाला एका स्त्रीने असे कंगवा म्हणून माझ्या आईला असे वाण दिले होते आणि एका स्त्रीने चाकू म्हणून दिलेले होते. ते का दिले त्यांनी, की ते किचनमध्ये यूज होतील म्हणून. पण त्यामागचा हा वाईट अर्थ असू शकतो, की धारदार वस्तू देऊ नये, यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते आणि कंगवा देऊ नये यामुळे ही एक दाती असते, की त्यांच्या घरातली कटकट ही आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे अशा वस्तू चुकूनही देऊ नये. पुढील एखादी गोष्ट आहे ती आहे लोखंडी वस्तू, जसे कात्री, सुई, ब्लेड, लोखंडी भांडी वाणात देऊ नये. आता कात्री, सुई तर कोणी देत नाही, पण चाकू देतो हे माझ्या अनुभवातून आलेलं आहे. पण लोखंडी भांडी वाणात देऊ नये. का? कारण बऱ्याच ठिकाणी आजकाल काय होतं, की स्टीलच्या कटोरे असतात, स्टीलचे छोट्या-छोट्या प्लेटा असतात, स्टीलच्या वाट्या असतात, हे देतात. ते चालतं, पण ते रिकामे भांडे कधीही देऊ नये. त्यामध्ये आपल्याला तिळगूळ टाकून, साखर टाकून किंवा एखादं धान्य घालून मगच ते द्यायचं. रिकामं भांडं म्हणजेच रिकामी समृद्धी असं असतं. त्यामुळे रिकामं भांडं कधीही वाणमध्ये देऊ नये. तसंच प्लास्टिकच्या वस्तू वाणामध्ये देऊ नये. ते शास्त्रांमध्ये अशुद्ध मानल्या जातात आणि सौभाग्यसुद्धा टिकत नाही. त्यामुळे या वस्तू शक्यतो टाळा. कारण बरेच लोक प्लास्टिकचे कटोरे, भांडे, डब्बे असे देऊन देतात. कारण ते हर एक मालमध्ये स्वस्तात मिळतात आणि बाया त्या घेऊन देऊन देतात. धारदार वस्तू मी आधीच सांगितलं लोखंडी वस्तूंमध्येच, की धारदार वस्तू देऊ नये. माझ्या अनुभवात चाकू आलेला आहे. यामुळे नात्यात कटुता निर्माण होते म्हणून त्या देऊ नये. कारण हा गोडाव्याचा सण आहे. तसेच मीठ, तेल, मिरची या गोष्टी वाणात देऊ नये. कारण यामुळे लक्ष्मी अस्थिर राहते. लक्ष्मी स्थिर राहत नाही असे मानले जाते. मीठ, तेल, मिरची तर देत नाही, पण लोक असं विचार करून देतात, की हे किचनमधली वस्तू आहे, पुढील स्त्रीच्या कामात येईल, पण या गोष्टी अशा देऊ नये. मग मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू द्याव्या? सर्वात शुभ म्हणजे गूळ, तिळचे पॅकेट म्हणजे तिळगुळ. तिळगुळाच्या वड्या करा, तिळगुळाचे लाडू करा, ते पॅकेट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर नवीन भांडे द्या, पण ते भरलेलं असायला हवं. एखादं कपडा, ब्लाऊज पीस, पर्स वगैरे देऊ शकता, ज्या आजकाल कापडाच्या शिवलेल्या असतात, पैठणीच्या कापडाच्या शिवलेल्या असतात. अशा वस्तू तुम्ही देऊ शकता. सौभाग्याचे वाण देऊ शकतात. तुळस अतिशय अप्रतिम असं उदाहरण आहे, की तुम्ही ते वाणमध्ये देऊ शकतात. त्यानंतर आपले स्वामी समर्थ केंद्रातील मासिक महिन्याला जे पुस्तकं येतात ते तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही केंद्रातील ज्या वस्तू आहेत जसे उटणे आहेत किंवा इतर काही वस्तू आहेत त्या तुम्ही भेटमध्ये देऊ शकता आणि त्यासोबत स्वामी समर्थ केंद्राचा प्रचार आणि प्रसारसुद्धा करू शकतात. बघा, अजून बरीच अशी लिस्ट आहे जे हळदी कुंकवाचा करंट आहे. सौभाग्य, आरोग्य आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यानंतर मौली धागा आहेत, मोठं बिंडल द्या किंवा अगरबत्तीचा पुडा, धूपची डबी द्या, धूपचा पुडा द्या किंवा एखादा धूप स्टँड द्या. नंतर बांगड्या वगैरे तुम्ही देऊ शकतात, पण त्या प्लॅस्टिकच्या देऊ नका, काचेच्याच बांगड्या तुम्ही द्या. मातीचा दिवा किंवा एखादा ब्रासचा किंवा पितळाचा दिवा, एखादी पितळाची छोटीशी प्लेट देऊ शकता तुम्ही. कुंकवाची डबी झाली, अशा बऱ्याच वस्तू आहे की तुम्ही देऊ शकतात.
या प्रकारे तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून सौभाग्याचे वाण देऊ शकतात. हे सौभाग्याचे वाण देण्याचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही हळदी कुंकू कराल, मकर संक्रांतीचा राहू काळ दिलेला आहे, हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात. परंतु या रथसप्तमीपासून ते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत ज्यावेळेसही तुम्ही हळदी कुंकू कराल, दिवसांचा राहू काळ माहिती नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेसेज करू शकता, डेट लिहा. फक्त मी त्यावेळेस त्या दिवसाचा राहू काळ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगून देईल. मग त्यानुसार तुम्ही राहू काळ बघून हळदी कुंकवाचा प्रोग्राम ठेवू शकता. कारण बऱ्याच महिला ह्या ऑफिसला जाणाऱ्या असतात, ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळीच करतात आणि नेमकं त्याच टायमाला जर राहू काळ असेल तर इतकं तुमची केलेली मेहनत ही वाया जाते. त्यामुळे कमेंटमध्ये टाका, डेट टाका मला, मी तुम्हाला त्या दिवसाचा राहू काळ कमेंटमध्ये सांगून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपला टाका आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.